नमस्कार मैत्रिणींनो, नवरात्रीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। श्री सूक्ताचा हा 8वा श्लोक। ओम क्षुत्पिपासामलां ज्येष्ठां अलक्ष्मीं नाशयामि अहम अभूतिम असमृद्धीं च सर्वाम निर्णोद मे गृहात। ह्याचा अर्थ असा आहे की हे देवी, भूक आणि तहान या विकाराने मलिन झालेल्या तुझ्या ज्येष्ठ भगिनी अलक्ष्मीचा मी तुझ्या कृपेने नाश करू इच्छितो। म्हणजे आपल्या आयुष्यात जे सर्व दुःख असतात, त्रास असतो, अंधकार असतो, अज्ञान असो, आर्थिक प्रॉब्लेम्स असो, मानसिक शारीरिक, हे सगळं अलक्ष्मीचं स्वरूप असतं। म्हणून आपण, आणि ही अलक्ष्मी लक्ष्मी आईची मोठी बहीण आहे, म्हणून आपण लक्ष्मी आईच्या कृपेने त्या अलक्ष्मीचा नाश होवो अशी आपण प्रार्थना करायची। आणि हे श्री लक्ष्मी देवी, तू ही माझ्या घरातून दुःख, दारिद्र्य आणि दुर्भिक्ष नष्ट कर। आपल्या घरातून जर दुःख, दारिद्र्य आणि दुर्भिक्ष नष्ट केलं तर आपल्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम संपतात। म्हणून अशी प्रार्थना आपण आईकडे करायची आहे। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा, म्हणजे आपल्याला नवनवीन श्लोकांचे आणि स्तोत्रांचे अर्थ माहिती पडतील। कारण अर्थ माहिती असल्याशिवाय फक्त वाचणं ह्याचा काही उपयोग नाही। थँक्यू।